पण सचिन आणि विनोद मधला एक जमीन आसमानाचा फरक जर काय होता तर तो संस्कारातल्या नम्रपणाचा। आजचा रुग्णशय्येवरचा विनोद, लंगडत लंगडत चालणारा विनोद, दारू पिऊन बऱ्याच ठिकाणी पडलेला, काही क्लिप्समध्ये काही मीम्समध्ये दिसणारा विनोद, तो विनोद खरं तर अकाली वृद्ध म्हणवता येईल असा दिसतोय आपल्याला। याला कारण त्याच्यातला अहंकार, बेफिकिरी आणि संस्कारांअभावी स्वभावात न आलेली विनम्रता। सन 1988 मध्ये काय झालं होतं तर शारदाश्रम विद्या मंदिर शाळेच्या अंडर-16 क्रिकेट टीममधून खेळणारे दोन खेळाडू, जे असे क्रिकेटिंग विश्वात म्हणजे क्रिकेटच्या जगतात असे चमकायला लागले होते, आठवतात का तुम्हाला? ज्यांनी स्कूल लेवलच्या अंडर-16 क्रिकेट जगतात 664 धावांची पार्टनरशिप करून एकच खळबळ उडून दिली होती। त्या दोघांनी पुढे जाऊन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तेवढाच हल्लागुल्ला केला, धमाका केला। त्यातल्या एकाचं नाव सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसऱ्याचं नाव विनोद गणपत कांबळी। या दोघांमध्ये एक उजवा तर एक दुसरा होता डावरा, लेफ्टी। त्यातल्या डावऱ्या विनोद कांबळीकडे स्टाईल होती, विस्फोटक इनिंग्स खेळण्याची क्षमता होती। सचिनपेक्षा तो कांगणभर सरसच वाटायचा, पण सर्वाधिक क्रिकेट रसिकांना आवडायचा तो सचिनच। असं का? यामागे काय कारण असावं बरं? याचं उत्तर तेव्हा नाही देता यायचं कोणालाही, जेव्हा हा प्रश्न उपस्थित व्हायचा सुरुवातीला। सुरुवाती सोडून जर पुढे हे दोघेही इंटरनॅशनल खेळताना आपला दर्जा सिद्ध करताना दिसले आपल्याला। त्यांची बॅट इंटरनॅशनली तळपू लागली होती। जेवढ्या टुर्नामेंट्स व्हायच्या, अगदी वर्ल्ड कपमध्येही खेळले ते एकत्र, तिथेही इंटरनॅशनल्समध्येही यांचे रेकॉर्ड्स व्हायला लागले। पण सचिन आणि विनोद या जोडगोळीतल्या विनोदची कारकीर्द बहरतानच करपली आणि आचके गचके खात ती काही वर्षातच संपली। सचिन मात्र लंबी रेस का घोडा सारा म्हणवला जात होता तसा तो बराच चालला। विनोदच्या कारकिर्दीबद्दल अनेकांना वाईट आज वाटतंय, पण तेव्हा त्या काळी मात्र सगळेच सचिनवर जीव वाळून टाकत होते। असं का? यामागे काय कारण असावं बरं? हा तोच प्रश्न जो या दोघांच्या इंटरनॅशनल डेब्यूच्या वेळेला म्हणजे पदार्पणाच्या वेळेला पडला होता लोकांना। तोच प्रश्न पुन्हा पुन्हा का उभा राहतो यावर जर विचार केला ना तर एक उत्तर अनेकांच्या मनात आहे, पण ते ओठावर आणलं जात नाही। दोन गुणवान खेळाडू, या दोघांमध्ये भेदभाव केल्याचा आरोपही आपल्यावर लागेल। या भीतीनं म्हणा किंवा एक हुरहुर म्हणा, लोक उघड बोलत नाहीत, पण सचिन आणि विनोद मधला एक जमीन आसमानाचा फरक जर काय होता तर तो संस्कारातल्या नम्रपणाचा। आजचा रुग्णशय्येवरचा विनोद, लंगडत लंगडत चालणारा विनोद, दारू पिऊन बऱ्याच ठिकाणी पडलेला, काही क्लिप्समध्ये काही मीम्समध्ये दिसणारा विनोद, आणि आता लोकांच्या मेहरबानीवर, इकडून तिकडून गोळा केलेल्या वर्गणीवर ज्याचे उपचार चालू आहेत, तो विनोद खरं तर अकाली वृद्ध म्हणवता येईल असा दिसतोय आपल्याला। याला कारण त्याच्यातला अहंकार, बेफिकिरी आणि संस्कारांअभावी स्वभावात न आलेली विनम्रता। आता मी सचिन हा मला, तुम्हाला, जगाला, आपणा सर्वांना का आवडतो त्यामागचं एक छोटंसं कारण दाखवतोय कारण ती एक व्हिडिओ क्लिप आहे, बघा। पाहिलं, याला म्हणतात संस्कार, याला म्हणतात विनम्रता। म्हणून आजही सचिन हा मुंबईकरांच्याच नाही तर हिंदुस्थानाबाहेरच्याही लाखो करोडो फॅनच्या गळ्यातला ताईत आहे।